श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या व्यक्तींनो, 26 जुलै 2026 नंतर आयुष्यात असा काळ सुरू होणार आहे जो काहींसाठी संघर्ष संपवणारा तर काहींसाठी मोठी परीक्षा घेणारा ठरू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात, रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात आणि अचानक भाग्याची साथ मिळाल्यासारखे वाटू शकते. पण याच काळात एक छोटी चूक तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 या शनी वक्रीच्या काळात सिंह राशीच्या जीवनात नेमके कोणते बदल घडू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे सिंह राशीसाठी शनी वक्रीचा विशेष प्रभाव. हा काळ काहींना आर्थिक स्थैर्य देईल, काहींना नवीन संधी देईल, तर काहींना स्वतःमध्ये बदल करण्याची प्रेरणा देईल. मात्र शनी नेहमीच एक गोष्ट पाहतात, तुमचे कर्म. त्यामुळे या संपूर्ण काळात संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा यांना खूप महत्त्व असेल. जर तुम्हाला राशी भविष्य आणि ज्योतिषाशी संबंधित माहिती आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शनी वक्री म्हणजे काय? सर्वप्रथम हा एक महत्त्वाचा प्रश्न. शनी वक्री म्हणजे शनी खरोखरच उलटे फिरतात का? तर उत्तर आहे नाही. पृथ्वी आणि शनी यांच्या गतीतील फरकामुळे आकाशात शनी मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषशास्त्रात या अवस्थेला वक्री असे म्हटले जाते. वक्री अवस्थेतील शनी व्यक्तीला थांबून विचार करायला लावतात, जुने निर्णय तपासायला लावतात, अपूर्ण राहिलेल्या कामे पूर्ण करण्याची संधी देतात. म्हणून हा काळ घाबरण्याचा नसून स्वतःला अधिक मजबूत करण्याचा असतो. या काळात शनीचा प्रभाव तुमच्या अष्टम भावावर राहू शकतो. अष्टम भावाचे नाव ऐकून अनेक लोक घाबरतात, पण प्रत्येक वेळी अष्टम भाव वाईट परिणाम देतो असे नाही. उलट हा भाव बदल, परिवर्तन, गुप्त लाभ, अडकलेली कामे, संशोधन, वारसा, जीवनातील मोठे अनुभव यांच्याशी संबंधित मानला जातो. म्हणून या काळात काही मोठे बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतात. ज्या गोष्टी बराच काळ पुढे सरकत नव्हत्या त्या अचानक मार्गी लागू शकतात. अनेक दिवसापासून एखाद्या निर्णयाची वाट पाहत असाल तर आता त्यावर सकारात्मक हालचाल दिसू शकते. रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा आला असेल. कधी कागदपत्रे अडकली असतील, कधी आर्थिक समस्या आल्या असतील, तर कधी योग्य व्यक्तीची मदत मिळाली नसेल. आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. थांबलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, संधी मिळाली तरी निर्णय विचारपूर्वक घ्या. घाई करून कोणतेही मोठे पाऊल उचलू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण पुढे जाऊन हाच अनुभव तुमच्या प्रगतीचा पाया ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. ज्यांना प्रमोशनची अपेक्षा आहे त्यांना सकारात्मक मिळू शकतात. नवी नोकरी करणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखतीमध्ये आत्मविश्वास ठेवा, तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा, यश मिळण्याची शक्यता वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. जुने ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतात. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. रखडलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात नवीन कल्पना राबवण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जा. मात्र कोणतीही भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी व्यवस्थित वाचा. विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा. या काळात आर्थिकदृष्ट्या एक दिलासादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यांचे पैसे बराच काळ अडकले आहेत त्यांना आता ते परत मिळण्याची शक्यता आहे. जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. काहींना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. काहींना वारसा किंवा कौटुंबिक संपत्तीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवू नका. शनी नेहमी बचत करणाऱ्यावर अधिक प्रसन्न होतात, त्यामुळे आर्थिक नियोजनावर विशेष भर द्या. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळू शकतो. जर तुम्ही बराच काळ पैशाच्या तणावात असाल तर परिस्थिती हळूहळू सुधारण्यास सुरुवात होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. काहींना अतिरिक्त कामातून लाभ मिळेल, तर काहींना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. जर एखादे कर्ज फेडण्याची चिंता असेल तर योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च करू नका. हा काळ बचत, नियोजन आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याचे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेश जाण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी सातत्य कायम ठेवावे. हा काळ तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देऊ शकतो. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यामुळे यशाची शक्यता वाढेल. जर प्रेमसंबंधात गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो कमी करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. मोकळेपणाने संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत होईल.
विवाह योग्य असलेल्या व्यक्तींना चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ द्यावा, त्यांचे विचार समजून घ्यावेत आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद टाळावेत. विश्वास आणि संयम या 2 गोष्टी नाते अधिक सुंदर बनवतील. या काळात तुमच्या स्वतःला आरोग्याबरोबरच जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः पाठदुखी, सांधेदुखी किंवा गुडघ्याच्या तक्रारीवरून दुर्लक्ष करू नका. लहान त्रास मोठा होण्यापूर्वी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग, प्राणायाम, नियमित चालणे आणि संतुलित आहार यांचा दैनंदिन जीवनात समावेश करा. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या किंवा कौटुंबिक प्रश्न यामुळे मनावर दबाव येऊ शकतो. अशा वेळी प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करण्याऐवजी शांतपणे विचार करा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. सकारात्मक विचार, ध्यान आणि नियमित दिनचर्या यामुळे मानसिक शांतता टिकून राहील. लक्षात ठेवा, शनी संयमाची परीक्षा घेतात. जो संयम ठेवतो त्यालाच योग्य फळ मिळते. कोणालाही विनाकारण दुखवू नका. चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. घाईघाईत मोठी गुंतवणूक करू नका. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. राग, अहंकार आणि हट्टीपणा यावर नियंत्रण ठेवा. हे छोटे बदल भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. आता जाणून घेऊया या संपूर्ण काळात कोणते उपाय करावेत, कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि या काळात कोणत्या गोष्टीचे पालन करावे. शनी हा न्यायाचा आणि कर्माचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या काळात तुमचे प्रत्येक कर्म महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा. कोणाचाही हक्क विरवून घेण्याचा प्रयत्न करू नका. खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. वेळेचे महत्त्व ओळखा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारा. नियमित दिनक्रम, मेहनत आणि संयम या 3 गोष्टी या काळात तुमचे सर्वात मोठे बळ ठरतील. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या काळात सूर्यदेवाची उपासना करणे लाभदायक मानले जाते. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर उगवत्या सूर्याला स्वच्छ पाण्याचे अर्घ्य द्या. अर्घ्य देताना मनात सकारात्मक संकल्प करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर श्रद्धेने हा मंत्र जपू शकता. ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः. हा जप शांत मनाने आणि नियमितपणे केल्यास आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होऊ शकते. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी इच्छा असेल तर रात्री शांत वातावरणात बसून श्रद्धेने हा मंत्र जाप करा. ओम प्रां प्रीं प्रौं सः शनिचराय नमः. मंत्र जप करताना घाई करू नका. मन एकाग्र ठेवा आणि आपल्या चांगल्या कर्माचा संकल्प करा. दान हे केवळ वस्तूचे देणे नसून त्यामागील भावना अधिक महत्त्वाची असते. शनिवारी गरजूंना शक्य असल्यास काळ्या उडीद, मोहरीचे तेल किंवा लोखंडी वस्तू दान करा. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नम्रतेने मदत करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा आवश्यक वस्तूची मदत केल्यास त्याचेही पुण्य लाभू शकते. आई वडील आणि वडीलधारांचा आदर करा. या काळात आई वडील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी मानसिक बळ आणि योग्य मार्गदर्शन ठरू शकतो. लहान लहान गोष्टीवरून त्यांच्याशी वाद घालणे टाळा. त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. या काळात स्वतःमध्ये कोणते बदल कराल हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. मी अधिक शिस्तबद्ध होऊ शकतो. मी वेळेचा योग्य उपयोग करतो. मी माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो का? जर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर शनी वक्रीचा हा काळ तुमच्यासाठी केवळ ग्रहाचा प्रवास राहणार नाही तर स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी ठरेल. अनेक लोक शनी म्हणजेच फक्त संकट असे मानतात, पण ते पूर्णपणे योग्य नाही. शनी माणसाला त्याच्या कर्मानुसार फळे देतात. जो मेहनती असतो, प्रामाणिक असतो, संयम ठेवतो, इतरांशी न्यायाने वागतो त्याला योग्य वेळी योग्य फळ मिळते. म्हणून या काळात घाबरायची गरज नाही. उलट स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची एक उत्तम संधी आहे. यश उशिरा मिळाले तरी टिकणारे असते. हीच शनिदेवाची शिकवण आहे. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा शनी वक्रीचा काळ सिंह राशीसाठी परिवर्तन, आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा संधी घेऊन येऊ शकतो. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारणा होऊ शकते. व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. शिक्षणात प्रगतीचे योग निर्माण होऊ शकतात आणि नातेसंबंधांमध्येही सकारात्मक बदल दिसू शकतात. मात्र या सर्व गोष्टींचा पाया एकच आहे: सातत्यपूर्ण मेहनत, संयम आणि चांगले कर्म. जर तुम्ही या 3 गोष्टी जपल्या तर हा काळ तुमच्यासाठी अनेक चांगल्या आठवणी आणि यशाचे नवीन दारे उघडू शकतो. तुमची रास सिंह असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव आणि जय सूर्यदेव असे नक्की लिहा. तसेच या व्हिडिओमधील कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटला हेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.